नमस्कार मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीतच आहे, जगात येताना आपल्याकडे देह असतं, नाव नाही. जग मात्र सोडून जाताना आपल्याकडे नाव असतं, देह नाही. मिळालेल्या या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा आपला प्रवास म्हणजेच आपले आयुष्य. मित्रांनो, आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आज आपण H अल्फाबेट बद्दलची चर्चा करणार आहोत. आपले आयुष्याचे अभिन्न अंग म्हणजे आपले नाव, जे आपल्या सोबत जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी जे आपली ओळख बनून राहतो, ते आहे आपले नाव. आपले नाव आणि आपल्या नावामधून जी निघणारी जी एनर्जी आहे, जी व्हायब्रेशन्स आहे, त्याचे आपल्या जीवनावर कसे परिणाम होत असतात आणि त्या अनुसारच आपले आचार, विचार, व्यवहार, स्वभाव ते बनत राहतो. याचं उदाहरण आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकोबा, त्याचबरोबर झाशी की राणी लक्ष्मीबाई आणि त्याचे जर अपोजिट आपण बघितलं तर आपल्या समोर शकुनी, दुर्योधन यांच्यासारखे पण जे नावातून एनर्जी निघते, त्यांची व्हायब्रेशनच्या अनुसार त्यांची कर्म आणि कृत्य आपल्याला माहीतच आहे. तर मित्रांनो, H अल्फाबेट बद्दलची आपण चर्चा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहिती राहणं खूप गरजेचं आहे. आपले नाव आणि आपल्या नावाची एनर्जी काय असते, त्याच्यामधून निघणारी जी व्हायब्रेशन जी असते ती काय असते. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या जन्मानंतर आपल्या फॅमिली जी आपल्याला गिफ्ट देते, त्याच्यामध्ये बरेच काही प्रकार असते. सोनं, चांदी, पैसे, कपडे असे भरपूर काही गिफ्ट मिळतच राहतात. पण ह्याच्यामधून सर्वात जास्त बहुमूल्य जे उपहार आहे ते आहे आपले नाव. जे आपल्याला नाव मिळतो ते आपल्यासोबत आयुष्यभर, तसेच आयुष्यानंतरही आपले नाव, आपली ओळख बनून राहतो. आज आपण सुद्धा आपले आजोबा, पंतोबा यांना आपण बघितलेलं नाही आहे, तरीही आपण त्यांना नावाने ओळखतो. मित्रांनो, H अल्फाबेट हा अल्फाबेट खूप ब्लेस्ड अल्फाबेट मानला जातो. ज्यांचे कुणाचे नाव H अल्फाबेट पासून सुरू होत असेल त्यांचे खूप मोठी स्वप्न असतात आणि ते लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते लोक प्रचंड मेहनत करण्याची सुद्धा त्यांची तयारी असते. लोक अत्यंत शिस्तप्रिय आणि नियमांचे पालन करणारे असतात. ह्या लोकांना गोंधळ अजिबात आवडत नाही. हे लोक कुठल्याही गोष्टीचा निर्णय घेण्याच्या अगोदर त्या गोष्टीवर सखोल विचार करूनच त्याच्यानंतरच ते हे लोक निर्णय घेतात. ह्या लोकांचे मित्र कमी असतात, पण जे काही असतात ते कायमचे असतात. बोलताना हे लोक खूप सोच विचार करून बोलतात. ह्या लोकांना फालतूच्या गोष्टी काहीच आवडत नाही. ह्या लोकांचं मार्केटमध्ये, रिलेटिव्ह मध्ये, फ्रेंड सर्कल मध्ये खूप छान रेप्युटेशन असतं. ह्या लोकांकडे इन्कम साठी मल्टिपल सोर्सेस असतात. हे लोक खूप विचारपूर्वक खर्च करतात. तसेच ह्या लोकांना पैशांचं खूप महत्व समजते, म्हणून हे लोक पैशांच्या बाबतीत खूप सतर्क राहतात. त्याचबरोबर ह्या लोकांचा इंट्युशन पॉवर जे असतं तो खूप स्ट्रॉंग असतो. ह्या लोकांना येणाऱ्या खतऱ्याचा अंदाज पहिलेच येऊन जातो, त्यामुळे हे लोक निर्णय विचारपूर्वकच घेतात. ह्या लोकांना आपल्या जोडीदारासमोर आपल्या मनातील भावना व्यक्त करणे थोडं कठीण जाते. सहजासहजी हे लोक आपल्या मनातील भावना व्यक्त करू नाही शकत, त्यामुळे कधी कधी यांच्यामध्ये गैरसमज होऊ शकतो. हे लोक आपल्या कुटुंबासाठी, आपल्या फॅमिलीसाठी काहीही करायला तयार असतात, पण ह्या लोकांना सहजासहजी लवकर यश मिळत नाही. पण एकदा जर ह्या लोकांनी कुठलेही काम जर आपल्या हातात घेतले तर हे पूर्ण केल्याशिवाय हे थांबत नाही. तसेच यांना आयुष्यात खूप प्रगती करायची असते आणि त्याच्यासाठी हे लोक खूप प्रचंड कष्ट करायची तयारी यांची नेहमीच असते. तर मित्रांनो, H अल्फाबेट बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक अल्फाबेट बद्दलची माहिती तुम्हाला ह्याच सारखी नेहमी मिळतच राहणार आहे. तर मित्रांनो, दुनिया में आए तो बिना नाम के थे, पर बिना नाम के जाएंगे नहीं. मित्रांनो, माझ्या गुरूंपासून जे काही मला शिकायला मिळालेलं आहे ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. धन्यवाद.